नो तुमचं आपला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. आणि ज्यावेळेस तुमचं नवीन घराचं काम चालू होतं ना, तर सगळ्यात मग तुम्ही ज्यावेळेस मारकूट टाकी मारकूट टाकल्यानंतर तुम्ही गड्डा खांद्या. तर गड्डा खांदल्यानंतर सगळ्यात महत्वाची कुठली स्टेप असते तर आपल्याला राहुल मिस्त्री आज सांगणार आहे आणि एकदम सोप्या भाषेत आणि म्हणजे तुम्हाला समजा अशा भाषेत सांगणार. तर राहुल मिस्त्री नमस्कार. तर राहुल मिस्त्री नेमकं आपल्या मित्राला सांगून द्या की तुमच्या घराला जो गड्डा खांदा त्या गड्ड्याला मुरुम किती फुटावर लागणार, म्हणजे आता याला किती फुटावर लागला आणि याच्यामध्ये तुम्ही नेमकं कुठल्या प्रकारे करणार, काय प्रकार करणार. सर्वात प्रथम यांना ना मुरुमवरच लागेल. बरं. पण मी दोन्ही पद्धत सांगणार, जिथे माती लागणार तिथे बी ना मुरुम लागला तिथे बी. बरं. तर काय वेळेस काय होतं, आपले जे मित्र होते तर तुम्हाला वरच मुरुम लागला, तुम्हाला इथे सोलिंग करायची गरज नाही असं नाही, पण सोलिंग करायलाच पाहिजे 100%. बरोबर. कारण आपल्याला काय पिढ्या राहणार गळते. सोलिंग याला ना 6 इंच करणं गरजेचं तर ठीक आहे, एक मिनिट. तर तुम्ही पाहू शकता गड्ड्यामध्ये दाखवा राहुल मिस्त्री का म्हणजे तुम्ही याच्यामधला जो मुरुम वगैरे काय होता तो सगळा कसा साफ करून घेतला आणि गड्डा एकदम क्लीन कसं झाला. पहिला असं गड्डा क्लीन करून घ्यायचे, त्याच्यानंतर आपल्याला याचं सोलिंग टाकून 6 इंच सोलिंग लावून घ्यायची. बरोबर. म्हणजे आपण आता इकडे लागले तुम्ही इकडे येऊन पाहिजे ना सोलिंग कशा प्रकारे लावली. अशा पद्धतीने आपल्या अशी सोलिंग लावून घेणं, जेणेकरून अशी कशी बी टाकून म्हणजे सोलिंग लावून याच्यात आपल्याला ना अशी वाळू टाकून याची भरून मग याच्यावर कॉन्क्रीट करायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपली सोलिंग ही मजबूत झाली पाहिजे. राहुल मिस्त्री आता एक आमच्या मित्रांना एकदम सोप्या भाषेत सांगा, जर त्यांना जर 2-2.5 फुटावरती जर मुरुम लागलाय तर मुरुम लागल्यानंतर किती इंचची त्याने आपण जी याला काय म्हणतो दगडाची सोलिंग किती इंचाची केली पाहिजे. ही कमीत कमी 6 इंचाची करायला पाहिजे. थोडी वाढव झाली तर काही अडचण नाही, कारण आपले अनगड दगड राहतात त्याच्यामुळे एखादा टाईम वाढवू शकतो. पण ज्यावेळेस तुम्हाला काळी माती आणि तिथे शेड लागलाय, बरोबर, तिथं सर्वात प्रथम तिची प्रोसिजर वेगळी राहते. बरोबर. तिथं आपल्याला 6 इंच पहिलं मुरुम टाकून घेणे, त्याला पाणी मारून थोडं प्रेस करून घेणे, त्याच्यानंतर आपल्याला 9 ते अशा 10 इंचाची वर सोलिंग अशी उभा लावणं गरजेचं आहे. उभ्या पद्धतीने सोलिंग लावायची, तिथं थोडी जास्त मोठी सोलिंग लावायची, जेणेकरून आपली लावून घेणे अशी अनगड टाकून नाही द्यायची. त्याच्यात पुन्हा आपल्याला वाळू टाकून आणि कॉन्क्रीट करणं गरजेचं आहे. वाळू किंवा गेट टाकून तुम्ही ते जे राहिलेले बोक्स ते पूर्ण पॅक करून घ्यायचे. हा, आणि त्याच्यावर कॉन्क्रीट करून मग आपल्याला फुटिंग टाकवायची. फुटिंग खाली ना 50 mm आपल्याला ना स्क्वेअरिंग ठेवायची. बरोबर. मग त्याच्यानंतर आपली फुटिंग ठेवून मग आपल्याला फुटिंग भरणार. तर ठीक आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने आता राहुल मिस्त्रीने सांगितलं की ज्या पद्धतीने आपण जर गड्डा केला, प्रॉपर गड्डा जो कॉलमचा गड्डा असेल तर त्या गड्डा केल्यानंतर आपल्याला जी दगडाची पिचिंग असते जिला आपण सोलिंग म्हणतो, ती सोलिंग ज्या पद्धतीने करायला पाहिजे, मुरुमा जागेवर किती इंच केली पाहिजे आणि काळ्या जागेवर किती इंचावर केली ते एकदम सविस्तर सांगितलं मित्रांनो. तर तुमचं घराचं काम चालू असेल तुम्ही पण अशा प्रकारे तुमच्या घराला सोलिंग करू शकता आणि तुमचं घर मजबूत करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, तुमच्या घराच्या कामात तुमचे मित्र जे असेल किंवा तुमच्या पाहुणे कोणाचं बी काम चालू असेल तर आपला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. हा, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मित्रांनो लाईक नाही करीत एवढे व्हिडिओ माझे पाहून जाते पण लाईक नाही करीत, तर कृपया प्लीज मित्रांनो आपले व्हिडिओ लाईक करीत चला, म्हणजे मला पण प्रोत्साहन येतं मित्रांनो. तो व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.